नमस्कार मित्रांनो, आज तारीख 29 मार्च 2026. तर नवीन नियमानुसार MIT ने जी पिटिशन लागू केलेली आहे, तर त्यामध्ये नवीन काय मुख्य बदल झालेले हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर पहिला मुख्य बदल आहे की TOD यांनी कंपल्सरी केलेले आहे. TOD बिलिंग जी आहे ही प्रामुख्याने 10 किलोवॅटच्या वरती नॉन रेसिडेन्शियल आणि नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरसाठी कंपल्सरी केलेले आहे. हे नवीन सिस्टमवर आणि जुन्या सिस्टमवर लागू आहे. टीओडीचे मुख्य 3 स्लॉट येतात. याच्यामध्ये एक येतो ऑफ पीक, दुसरा येतो पीक टाइम, तिसरा येतो नॉर्मल. तो ऑफ पीक जो टाइम असतो 9 ते 5, पीक टाइम जो असतो 5 ते 12 आणि नॉर्मल टाइम असतो 12 ते सकाळी 9 पर्यंत. तर ऑफ पीक मध्ये जे तुम्ही सोलार सिस्टम मधून जनरेट करशाल इलेक्ट्रिसिटी, ती तुम्हाला ऑफ पीक मध्ये म्हणजे 9 ते 5 वापरायची आहे. त्याच्यानंतर जो दुसरा येतो पीक टाइम 5 ते 12, तर या वेळेत तुम्ही सोलार सिस्टम मधून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट करता, तर ती तुम्ही दिवसातून 24x7 कोणत्याही टाइम मध्ये यूज करू शकता. त्याचं कुठलंही बंधन त्यांनी त्याच्यावर नाही आणले. त्याच्यानंतर तिसरा स्लॉट येतो, तो नॉर्मल टाइम आहे, म्हणजे रात्री 12 ते सकाळी 9 या वेळेत जनरेट केलेली इलेक्ट्रिसिटी तुम्ही 12 ते 9 किंवा 9 ते 5 या टाइम मध्ये यूज करू शकता. फक्त 5 ते 12 मध्ये त्याचा तुम्ही यूज नाही करू शकत. ग्रीड सपोर्ट चार्जेस 1 जुलै 2025 पासून लागू केलेला आहे, म्हणून काही कंझ्युमरला पुन्हा अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा बिल पण येऊ शकते. तर ते पे करण्यासाठी तुम्हाला इन्स्टॉलमेंटची पण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली असू शकते डिस्कॉमनी. तर रेसिडेन्शियल कंझ्युमरसाठी जे TOD कंपल्सेशन लागलेले आहे, तर ते नाहीये. पण त्यांना जर वाटत असेल तर ते सिस्टमवरचे सोलर पॅनल कमी पण करू शकता किंवा त्याचं इलेक्ट्रिसिटी जनरेट करून बाकी ऑदर म्हणजे 24 अवरसाठी कमी युनिटचा लाभ पण ते घेऊ शकतात त्यामध्ये. त्याच्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून 10 किलोवॅटच्या वरती जे सोलार कंझ्युमर आहे किंवा जे रेग्युलर कंझ्युमर आहे त्यांना जनरेटेड इलेक्ट्रिसिटी वरती ₹1.96 LT कंझ्युमर साठी आणि ₹1.42 ST कंझ्युमर साठी ऍप्लिकेबल केलेले आहे. तर ही 1 एप्रिल 2026 पासून कंपल्सरी होणार आहे. म्हणजे हे जनरेटेड इलेक्ट्रिसिटीवर लागणार आहे. म्हणजे तुम्ही सोलार मध्ये किती युनिट तयार केले, बँक युनिटवर नाही लागणार. आणि 1 जानेवारी 2020 पासून ज्या लोकांनी सोलर सिस्टम लागले या सर्व सोलार ग्राहकांना हे लागू केले जाणार आहे. तर त्याच्यामुळे आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हे 1 किलोवॅट ते 10 किलोवॅट पर्यंत नसून ते 10 किलोवॅट पेक्षा पुढच्या कस्टमरला आहे. तर 10 किलोवॅटच्या आतल्या कस्टमरनी त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊन जाण्याचं काही कारण नाही. यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे नॉन रेसिडेन्शियल किंवा TOD जे कंझ्युमर आहे 10 किलोवॅटच्या वरती, तर यांना सर्वांना बघायला भेटणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान या लोकांना होणार आहे. तर 10 किलोवॅटच्या आतमध्ये जास्त नुकसान होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. 10 किलोवॅटच्या वरती जे लोक आहे तर त्यांना या नुकसानीपासून वाचण्यासाठी असे ऑप्शन आहे की त्यांनी जास्तीत जास्त वापर हा 9 ते 5 करायला पाहिजे इलेक्ट्रिसिटीचा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी रात्री इन्व्हर्टरचा वापर करावा आणि 9 ते 5 ते इन्व्हर्टर त्यांचं चार्ज करावं आणि रात्री ते डिस्चार्ज करावं. त्याच्यानंतर तिसरा जो ऑप्शन येतो की तुमचा जर वापर हा 1000 युनिटच्या आतमध्ये असेल तर तुम्ही 1000 युनिट पेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट नका करू. तुमचे जर 10 पॅनल लागलेले असेल त्यातून तुम्हाला काय 1-2 पॅनल जे कमी करता येईल आणि जेवढी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला रिक्वायर्ड आहे तेवढीच तुम्ही वापरा. बाकीची जास्त जनरेट करू नका, कारण की तुम्हाला त्याच्यावरती GST लागणार नाही. आणि हे फक्त 10 किलोवॅटच्या वरती आहे, 10 किलोवॅटच्या आतल्या कंझ्युमर साठी नाही. तर धन्यवाद मित्रांनो. अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देखील विचारू शकता.